बातमी दिल्लीतनं। मवी आणि मनसेचं शिष्टमंडळ 2 तासांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच बसून आहे। दिल्लीत मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाला अद्यापपर्यंत भेट मिळाली नाहीये। सगळ्यांना भेट द्या तेव्हाच भेटीला येऊ अशी भूमिका या शिष्टमंडळाने घेतली। तर निवडणूक आयोगाकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटण्यास नकार देण्यात आलाय। फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आत्ताची नेमकी स्थिती काय? श्रुती, मागच्या 2 तासापासून म्हणजे सकाळी 11 वाजता बरोबर शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये पोहोचलेलं होतं। आता सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देखील निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आहेत। मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या शिष्टमंडळातील फक्त 2च प्रतिनिधींनी आमच्या भेटीसाठी यावं आणि 2च प्रतिनिधींनी चर्चा करावी। याला मात्र शिष्टमंडळाचा विरोध आहे। अनिल देसाई यांचं म्हणणं आहे की जर आम्ही काल तुम्हाला 5 लोकांची नावं लिहून दिलेली आहेत तर तुम्हाला आमच्या सर्वपक्षीय 5 लोकांना भेटायला अडचण काय आहे, असा सवाल अनिल देसाई यांनी उपस्थित केलेला आहे। मागचे 2 तास झालेला आहे शिष्टमंडळ आयोगाच्या कार्यालयात खालीच बसून आहे। श्रुती, वरती आयोगाच्या जे प्रमुख आहेत त्यांना भेटण्यासाठी अद्यापर्यंत शिष्टमंडळ गेलेलं नाहीये। आयुक्त ज्या गोष्टीवरती अडून बसलेले आहेत फक्त दोघांनीच्या आणि शिष्टमंडळ या गोष्टीवरती अडून बसलेले आणि सगळे येणार, कारण आम्हाला सगळ्यांना तुम्ही बोलवलंय। आता तोडगा काय निघतो हे बघावं लागणार आहे, पण साधारणतः 2 तास झालं श्रुती, अद्यापर्यंत चर्चा होऊ शकलेली नाहीये। या सगळ्यांचं म्हणणं नक्कीच प्रमोद, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।